डोंगरच्याच्या नावानं सांग बोले, डोंगरच्याच्या नावानं सांग बोले, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कोळविरे या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी भव्य दिव्य असा ओपन आणि आदत मैदानाचा थरार रंगणार आहे. दिनांक 13 ऑगस्ट रोजी ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे आणि दिनांक 14 ऑगस्ट रोजी एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे. कोळविरेची जी फाटी आहे त्या फाटीवरती हे मैदान संपन्न होते. या मैदानाची बक्षीस रचना कशी, हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे आणि या मैदानाच्या नियम अटी कशा असणार आहेत, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर. नमस्ते. नमस्ते, आपलं नाव सांगा, परिचय द्या. मी प्रशांत मोहन शिंदे. बरं दादा, आपण या मैदानाचे आयोजक. हो. बरं दादा, काय सांगाल, हे मैदान कशानिमित्त आयोजित करण्यात आले? हे मैदान आपण आषाढी निमित्त आयोजित करण्यात आलेलं आहे. बरं, आणि हे मैदान कुठं पार पडतंय? हे मैदान कोळविरे गावातील डोंगरच्या मैदानाच्या डोंगरच्या मंदिराच्या पायथ्याशी गरुडवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. बरं, इथं पहिली मैदान किती होऊन गेले? पहिलं एक मैदान होऊन गेलेलं आहे. बरं, तर मैदानाचे स्वरूप कसं असणार? 2 मैदान आहेत. दिनांक 13 ऑगस्ट रोजी कोणतं मैदान संपन्न होणार आहे? दिनांक 13 ऑगस्ट रोजी ओपनचं मैदान आयोजित करण्यात आलं आहे. बरं, त्याची बक्षीस रचना कशी आहे? बक्षीस रचना प्रथम आपण एक बक्षीस आहे ते 91,000 रुपये आणि मानाची डाल. द्वितीय बक्षीस आहे ते 71,000 रुपये आणि मानाची डाल. तृतीय बक्षीस आहे ते 41,000 रुपये आणि मानाची डाल. चौथी बक्षीस आहे ते 21,000 रुपये आणि मानाची डाल. आणि पाचवं बक्षीस आहे ते 15,000 रुपये आणि मानाची डाल. सहावं बक्षीस आहे ते 11,000 रुपये आणि मानाची डाल. आणि आपण सातवं बक्षीस ठेवलं ते 10,000 रुपये आणि मानाची डाल ठेवलेली. बरं, आणि प्रवेश फी किती? प्रवेश फी आपली आहे ते 1,000 रुपये प्रवेश फी. बरं, त्यानंतर क्वार्टर फायनल, मेगा फायनल आहे का? क्वार्टर फायनल, मेगा फायनल पण आपल्याकडे आहे. क्वार्टर फायनलला प्रत्येकी किती बक्षीस आहे? क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 रुपये बक्षीस आणि मानाची डाल आहे. आणि मेगा फायनल? मेगा फायनल आपण 1,500 रुपये बक्षीस आणि मानाची डाल ठेवलेली. बरं, या मैदानाची लॉट कधी काढली जातील? ह्या महिन्याचे लॉट आपण 12 तारखेला संध्याकाळी 8 वाजता ऑनलाईन काढले जाते. बरं, आता ह्या दोन्ही मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगीची प्रोसेस झालेली आहे पूर्ण. बरं, कधी पाहायला मिळेल? पहिला मिळालं आहे, उद्या पण मिळालं आहे. बरं, तर आता सध्या पावसाची स्थिती काय, इथली भौगोलिक स्थिती कशी, तर पाऊस कशा प्रमाणावरती पडतो? पाऊस आता इथं काहीच नाही आहे. सगळं तुम्ही पाहू शकता मैदान. उन्हाचं हे पाऊस कसल्या प्रकारे झालेलं नाही. मैदान एकदम सुक्क आहे. ओके सगळं. तर आता वळूयात दुसऱ्या मैदानाकडे. दिनांक 14 ऑगस्ट रोजी कुठलं मैदान संपन्न होतं? दिनांक 14 ऑगस्ट रोजी आपण आदतचं मैदान पार पडतो. बरं, त्याची बक्षीस रचना कशी आहे? त्याची बक्षीस रचना पण प्रथम बक्षीस आपण 91,000 रुपये आणि मानाची डाल ठेवलेली. बरं, द्वितीय बक्षीस 71,000 रुपये आणि मानाची डाल. तृतीय बक्षीस 41,000 रुपये मानाची डाल. चौथी बक्षीस 21,000 रुपये मानाची डाल. पाचवं बक्षीस 15,000 रुपये मानाची डाल. सहावं बक्षीस 11,000 रुपये मानाची डाल. आणि सातवं बक्षीस आपण 10,000 रुपये मानाची डाल आहे ठेवलेली. बरं, त्याचबरोबर ती याला क्वार्टर फायनल, मेगा फायनल आहे का? हो, क्वार्टर फायनल, मेगा फायनल याला पण आहे. याला पण आपण क्वार्टर फायनलला 2,000 रुपये प्रत्येकी आणि मानाची डाल ठेवलेली आहे. आणि मेगा फायनलला 1,500 रुपये आणि मानाची डाल ठेवली. बरं, त्याचबरोबर ती प्रवेश फी काय आहे ह्या प्रवेश मैदानाची? फी, या मैदानाची प्रवेश फी पण आपण 1,000 रुपये ठेवलेली. बरं, हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल? हो, यांनी दिलेल्या नियमाटीनुसारच पार पडेल. बरं, हे मैदान, तर हे मैदान कोणत्या विभागांतर्गत होणार आहे का? हे मैदान पश्चिम महाराष्ट्र विभागांतर्गत होईल. बरं, त्याचबरोबर ती आता अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं पावसाळी मैदानाच्या संदर्भामध्ये काही नियम अटी घालून दिलेल्या आहेत. त्या म्हणजे ज्या दिवशी मैदान संपन्न होते त्या दिवशी जर त्या ठिकाणी पावसाने हजेरी लावली आणि मैदान रद्द करावं लागलं तर ज्या पद्धतीनं बक्षीस वाटपाची नियमावली जाहीर करण्यात आली त्याच पद्धतीने इथं बक्षीस वाटप केलं जाईल. हो, त्याच पद्धतीने बक्षीस वाटप केलं जाईल. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? आव्हान करतो की लवकरात लवकर नाव नोंदणी करावी आणि मैदानात जेवढी उपस्थिती लावता येईल तेवढी जास्तीत जास्त उपस्थिती लावावी. बरं, या मैदानामध्ये समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचन आपल्याकडे प्रवीण घाटे आणि मयूर तळेकर करतील. दोन्ही दिवस तेच करणार? दोन्ही दिवस तेच करणार. मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल? मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण PBS लाईव्ह मार्फत होईल. बरं, त्याचबरोबर ती या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडा पंच पंपू मांडले झेंडा पंच म्हणून काम करते. जे पहिल्या केलं होतं या मैदानात ज्यांनी पहिलं केलं होतं तेच करते. मागच्या वेळेस कसा प्रतिसाद भेटला होता? किती गाड्यांची नोंद झाली होती? मागच्या वेळेस एकदम उत्तम प्रतिसाद भेटला होता. 850 गाडी झाली होती नोंद.
ह्यावेळेस त्याच धर्तीवरती तयारी करण्यात आली. दोन्ही मैदानाला जर हजार गाड्यांची जर नोंद झाली तर सगळं नियोजन परफेक्ट करण्यात आलं. परफेक्ट नियोजन केलं, तसं आपण नियोजन केलेलं आहे. 1000 गाडी जरी झाली तरी आपण उत्तम पद्धतीने पार पाडू. बरं, गाड्यांची संख्या वाढली तर जी अजून पुढची खालची बक्षिसाची रक्कम वाढवली जाईल का? हां, गाड्यांची संख्या वाढवली तर पुढची बक्षिसाची रक्कम खालची वाढवली जाईल, बक्षिसं वाढवली जाते. चालतंय, धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव सांगा, परिचय द्या. आकाश रोंगे. काय सांगता दादा, पुन्हा एकदा ह्या कोळविरीच्या फाटीवरती भव्य दिव्य असं 2 मैदान संपन्न होत आहेत. दिनांक 13 तारखेला ओपनचं आणि 14 ऑगस्टला आदतचं मैदान संपन्न होते. कशी तयारी सुरू आहे? तयारी पूर्ण 99% तयारी झालेली आहे मैदानाची. बरं, आता आपण वळू मैदानाकडं. ही फाटी तर आता जवळपास सगळ्यांना माहीत झाली, पण आता या फाटीमध्ये काय सुधारणा करण्यात आल्या? सुधारणा खालून 50 फूट आपण अंतर कमी केलंय, खाली जास्त सुट्टीला जागा राहावी म्हणून. बरं, आणि पुढं अंतर वाढवलेलं आहे. बरं, पुढं साधारणतः किती वाढवलंय? पुढं 100 फूट वाढवलेलं आहे. आणि खालनं किती कमी? 50 फूट. म्हणजे पहिला पल्ला किती भरत होता दादा? 750. बरं, आणि आता किती भरेल? 800 फूट भरेल. करेक्ट. आदतला पण तेवढाच राहणार आणि ओपनला पण तेवढाच पल्ला हो, राहणार? तो तेवढाच पल्ला राहणार. बरं, आता निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी भरपूर जागा आहे, पण बैलगाडी मालकाने मागच्या वेळेस सूचना केली की थोडं बारीक मोठी दगडी ती उचला, तर ती कधीपर्यंत काम होईल? एवढ्या 2 दिवसात होऊन जाईल. बरं, आता फाटी तर सगळ्यांना माहिती आहे, पण पुन्हा एकदा आपण फाटीची उजळणी घेऊ. एकूण फाट्या किती मैदानामध्ये? 10. आतातमधलं अंतर किती? 15 फूट. बरं, आता तुम्ही आदत आणि ओपनचं मैदान घेताय, दोन्ही मैदानांना पल्ला किती असेल? 800 फूट राहील. बरं, खाली सुट्टीला एका वेळेस किती गट थांबतील? 10 गट. निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 1000 फूट. बरं, दोन्ही बाजूला दोन्ही दिवशी एकूण किती टक्के बॅरिकेड असेल? 50% राहील. बरं, या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी, लाईटचं पूल असं काय काय? काहीच नाही. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडचणीत, अडथळेत, ते मैदान सुरू होण्याच्या दिवशी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो, 100%. ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली, आणि ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड लावून बैलांना दुखापत होणार नाही, इजा होणार नाही, अपघात होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल का? हो, 100% काळजी घेतली जाईल त्या गोष्टीची. या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिजे? निकाली पंच पुरंदर बैलगाडा संघटना. बरं, त्याचबरोबर दादा, आता दरवेळेस या भागातलं मैदान म्हटलं की 800 प्लस तर गाडी होतीच. हो. तर जास्त गाड्या झाल्या तर सगळं मॅनेजमेंट योग्य पद्धतीने करण्यात आले का? हो, 100% सगळं मॅनेजमेंट झालेले आहे. बरं, त्याचबरोबर ती जे खाद्य विक्रेते आहेत त्यांनी स्टॉल कुठल्या बाजूला लावायचे? मैदानाच्या उजव्या हाताला, म्हणजे मैदानाच्या उत्तरेच्या दिशेला. उत्तरेच्या दिशेला. बरं, त्याचबरोबर त्यांना कचऱ्याच्या संदर्भामध्ये काय सूचना कराल? जेणे त्यांनी आपापला कचरा सोबत घेऊन जाणे. बरं, त्याचबरोबर दादा 2 दिवसाचं मैदान आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का? हो, केलेली. दोन्ही दिवशी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली? हो, झालेली. त्याचबरोबर ती पशुवैद्यकीय अधिकारी दोन्ही दिवस उपलब्ध असणार आहेत का दिवसभर इथं? हो, असणार आहेत ना. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात काय आव्हान कराल? जास्तीत जास्त गाड्यांनी नोंद करा आणि आयोजकांना सहकार्य करा. बरं, त्याचबरोबर ती हे पावसाळी दिवस सुरू आहेत, त्यामुळे या मैदानाच्या पावसाच्या अपडेट आपल्यामार्फत योग्य वेळी योग्य त्या दिवशी प्रसिद्ध केल्या जातील का? हो, चालतंय, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. धनंजय कावराम कुदळे. बरं दादा, काय सांगाल, पुन्हा एकदा तुमच्या गावामध्ये भव्य दिव्य असा बैलगाडा शर्यतीचा थरा रंगतोय आणि 2 दिवस मैदान आहे, काय सांगाल त्याविषयी? आयोजकांनी चांगलं हे केलेलं आहे आणि बैलगाड्या पहिल्यांनी आपलं हजर राहावं जास्तीत जास्त संख्येने. बरं, अजून काय सांगाल, एक वेगळी शोभा येते का या परिसरामध्ये बैलगाडा शर्यत मैदान संपन्न होतंय, गावामध्ये कसा उत्साह असतो? उत्साह येतोय ना, आता पहिल्यांदाच गेल्या वेळेस पहिल्यांदाच झाली आणि यावेळेस त्यामुळे उत्साह गावात जास्त आहे. आणि त्याच्या आधी कधी चालू होतं असं. बरं, आणि पावसाळी हंगामात होते, मागचं मैदान तुमचं उन्हाळी हंगामातलं झालं यात्रेचं, हां. पण ह्यावेळेस पावसाळी हंगामात होते, बघायला वातावरण कसं येतं? सगळं वातावरण तर हिरवगार झालेलं आहे आणि चांगलं वातावरण. चांगलं वातावरण आहे. हां. बरं, चालतंय, धन्यवाद दादा. दादा नमस्ते, नाव सांगा, आपलं परिचय द्या. माझं नाव अक्षय रामदास खैरे. अक्षय भाऊ, काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? यावर्षी सुद्धा भव्य दिव्य असं नियोजन करण्यात आलं आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी भव्य दिव्य असं मैदान झालं आणि आता पुन्हा 2 दिवस सलग मैदान आहे, काय सांगाल? या मागच्या वर्षी या पर्वत मैदान झालं ते अतिशय उत्कृष्ट झालं आणि सर्व निर्णय असतील काय असतील ते सर्व एकदम रास्त देण्यात आलेले आहेत. बरं, ह्यावेळेसचं नियोजन कसं आहे? 2 दिवस मैदान आहे, ओपनचं मैदान 13 तारखेला आहे आणि आदतचं मैदान 14 तारखेला आहे, काय सांगाल त्याविषयी? आजचं 14 तारखेला आहे आणि ओपनचं 13 तारखेला आहे, त्यामुळे सर्व जास्तीत जास्त गाडी मालकांनी नोंद घ्यावी. बरं, आणि फाटीच्या विषयी सुधारण्याविषयी काय सांगा? फाटी पल्ला आपण वाढवलेला आहे, त्यामुळं काही गाडा मालकांची गेल्या वेळेस हे होती की कमी पल्ला आहे बरं, आणि यावेळेस 50 फूट वाढवलेला आहे.
50 फूट वाढवला आहे. त्याचबरोबर ती काय सूचना करण्यात आल्या होत्या इतर, त्या सगळ्या सूचनांचं पालन केलं जाईल का सगळं? हो 100% पालन केलं जाईल. बरं. गाडा मालकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. बरं, काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना तुम्ही? माझी बैलगाडी मालकांना एवढाच आव्हान आहे की सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि शोभा वाढवावी. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबा राजे जगताप आहेत. बाबा नमस्ते. नमस्ते. बाबा, काय सांगाल, पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीचा थरा रंगतोय पुरंदर तालुक्यामध्ये. किती दिवसानंतर मैदान होते, किती दिवसाचा गॅप पडलाय पुरंदर तालुक्यामध्ये? 2 महिन्यानंतर हे मैदान होतं आता. बरं, आणि तुम्ही पुन्हा एकदा त्याच फाटीवरती बैलगाडी मालकांच्या मागणीस्तव तुम्ही मैदान घेतलंय आणि सलग 2 दिवस घेताय, तर काय सांगाल, कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? आयोजकांनी तयारी एकदम मस्त केलेली आहे. म्हणजे पहिला अनुभव असल्यामुळे आता यावेळेस त्यांनी एकदम सुधारणा केलेली आहे चांगली. बरं, आता विशेष करून हा परिसर असेल तर काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये? हो, एकदम चांगलं मैदान एकदम पाळण्यासाठी एकदम योग्य आहे. म्हणजे शेजारी परिसर बी एकदम चांगला आहे, इथली ग्रामस्थ चांगले आहेत. म्हणजे नावळे असेल, कोळविरे असेल, हे ग्रामस्थ एकदम चांगले आहेत, माणसं एकदम चांगली आहेत. त्यामुळे बैलगाडा मालकांसाठी हे मैदान एकदम योग्य आहे पाळण्यासाठी. बरं, ओपनचं मैदान आहे. ओपनच्या मैदानाच्या नियम अटी कशा असतील? अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या नियम अटीनुसारच हे मैदान संपन्न होईल का? हो. बरं, त्याचबरोबर हे विभाग मर्यादित मैदान होईल का? हा पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान होईल. बरं, त्याचबरोबर त्या आदतच्या मैदानाच्या संदर्भामध्ये बैलगाडी मालकांना काय सूचना कराल? 14 ऑगस्टला आदतचं मैदान संपन्न होतं, काय सूचना कराल? सर्व आदतच्या गाडी मालकांना म्हणजे वासरवाल्यांना एक विनंती आहे की बाबा तुमच्या वासरांचा जात पाडला असेल तर येऊच नका. बरं, म्हणजे कोणाचं नुकसान करण्यासाठी तसलं काय करू नका. बरं, मित्रांनो, बाबांनी सूचना केल्यात त्या पद्धतीनं. आणि नोंदीच्या संदर्भामध्ये काय सूचना कराल? नोंदीच्या संदर्भामध्ये पण बऱ्याचशा मागच्या वेळेस आयोजकांना अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. ऑनलाईन नोंद करत असताना काय अडचण आली होती, तर आता ह्यावेळेस काय सूचना असेल? सर्व गाडी मालकांना एक सांगणं आहे की बाबा तुम्ही गाडी नोंद करताना आपले पैरदाराचं मालकाचं नाव आणि बैलाचं नाव आणि तुमच्या बैलाचं नाव आणि मालकाचं नाव हे दोन्ही टाकायचं. गेल्या वेळेस तुम्हाला सूट दिली होती, हे सूट दिली जाणार नाही. गाडी बाद केली जाईल? गाडी बाद केली जाणार त्याचा. बघा, ही महत्त्वाची सूचना आहे. बैलगाडी मालक तुम्ही बाईट पूर्ण सगळी म्हणजे बघत जाता. काय होतं, महत्त्वाचे मुद्दे असतात ते लक्षात येत नाही, सांगितलं नाही, नंतर बाईट चेक केल्यानंतर तुम्हाला ते निदर्शनास येतं. ही महत्त्वाची सूचना आहे आणि तुमच्या फायद्याची गोष्ट आहे. दोन्ही मालकांचे नावं आणि दोन्ही बैलांची नावं असणं आता गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर ती पावसाची स्थिती काय इथली कशी काय? पाऊस इथं कमीच असं प्रमाण आहे साईडला पावसाचं. बरं, आणि जरी काय प्रॉब्लेम आला तर वेळोवेळी अपडेट दिली जाईल तेव्हा. बरं, आणि बक्षीस संदर्भामध्ये काय सांगाल? आता 7 बक्षिसे ठेवलेली आहेत. जर गाड्यांची संख्या वाढली तर बक्षिसं बी वाढवली जातील पुढं. बरं, पुढं बक्षिसं वाढवली जातील. काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? सर्व गाडा मालकांना एक विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात नोंद करून सहकार्य करावं. बरं. कारण हे मैदान पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात मैदान आहे. पारदर्शकता तुम्हाला माहितीच आहे कशी असते ते. बरं, त्याच पद्धतीवरती त्याच धर्तीवरती हे मैदान संपन्न हो. होईल. बैलगाडी मालकांच्या मागणीस्तव या फाटीवरती पुन्हा एकदा मैदान होतंय. अतिशय सुंदर असं नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहा. धन्यवाद बाबा.